महत्वाची बातमी प्राईम टाइमच्या सुरुवातीलाच पुण्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरलेला आहे। पुणे रेल्वे स्थानकावरची ही घटना आहे। प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र या दुर्घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पथक पाठवत दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे। अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तांत्रिक बिघाड किंवा ट्रॅकशी संबंधित समस्या असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि याबाबत सविस्तर चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। सीएसएमटीहून सोलापूरला ही वंदे भारत एक्सप्रेस जात होती आणि या वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा पुणे रेल्वे स्टेशन जवळ घसरलेला आहे। या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही, सुदैवाची ही बाब आहे। मात्र या घटनेनंतर काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं समोर आलेलं आहे। अजूनही हा डबा जो आहे घसरलेला तो रेल्वे रुळावर आणण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय आणि अनेक रेल्वेचे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते घटनास्थळी तातडीने दाखल झालेले होते। रेल्वे प्रशासनाने तत्काळ आपलं पथक घटनास्थळी पाठवलं आणि दुरुस्तीचं काम सुरू केलं गेलं होतं। मात्र हा डबा नेमका कसा घसरला याबद्दलचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। गेल्या 1.5 तासापासून ही वंदे भारत ट्रेन रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत। जो डबा घसरलेला होता तो डबा आता रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। अमोल, काय नेमकं सध्या घडतंय पुणे रेल्वे स्टेशनवर? जो डबा घसरलेला होता तो आता रुळावर आणण्यामध्ये यश येताना दिसतंय का? काय नेमकी अपडेट आहे त्या संदर्भातली? नक्कीच युद्ध पातळीवर तसे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ घटनास्थळी एक पथक पाठवण्यात आलेलं आहे आणि हा डबा जो रुळावरून घसरलेला होता तो पुन्हा ट्रॅकवर आणण्याचं काम सुरू आहे। मुंबई सोलापूर मार्गावरील ही वंदे भारत एक्सप्रेस होती, जिला पुण्याजवळ हा छोटासा अपघात झालेला होता। एक डबा गाडीचा हा रुळावरून घसरल्याची घटना घडलेली होती। मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये किंवा गंभीर अपघात हा झालेला नाहीये। मात्र या अपघातामुळे रेल्वेचं जे शेड्यूल आहे ते मात्र बिघडलेलं आहे, कारण की पुढील ज्या ट्रेन या मार्गावरून जातात त्यांचा खोळंबा मात्र झालेला आहे आणि सध्या लोहमार्ग पोलीस आहे, त्याचबरोबर लोहमार्ग प्रशासन आहे, यांच्याकडून तातडीने इथले जे ट्रॅकवर आणण्याचा डबा ट्रॅकवर आणण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे। मात्र हा अपघात नेमका कशामुळे झालेला आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। तांत्रिक बिघाड किंवा या ट्रॅकशी संबंधित काही समस्या आहेत का याचा सुद्धा तपास हा केला जाईलच। मात्र सध्या तरी कोणतीही जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाहीये। मात्र रेल्वे रुळावर हा ट्रॅकचा जो डबा आहे तो आणण्याचं काम युद्ध पातळीवर सध्या सुरू झालेलं आहे। बिलकुल। आणि अमोल, एकंदरीतच जर बघितलं तर या घटनेनंतर इथली जी रेल्वे वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली होती। 1.5 तास झालाय हा डबा घसरून आणि अजूनही हा डबा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत। पण मग जी वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यासाठी पर्यायी व्यवस्था काय केली गेली आहे का प्रशासनाकडनं? खरं तर युद्ध पातळीवर तसे प्रयत्न सुरू आहेत, कारण की आता जवळपास अर्धा ते पाऊण तास होऊन गेलेला आहे या ट्रॅकवर ही वंदे भारत एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे पुढील ज्या रेल्वे या मार्गावरून जातात त्यांचा खोळंबा मात्र झालेला आहे। अनेक रेल्वे आता या उशिरानं धावणार आहेत आणि तशा पद्धतीने हे रेल्वेचं काम सुरळीत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत। पण या अपघातामुळे मात्र रेल्वेच्या पुढच्या प्रवासाला मोठा खोळंबा निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर जे बाकीच्या इतर रेल्वे ज्या आहेत ज्या या मार्गावरून जातात त्या सध्या वेगळ्या मार्गावरून वळवल्या जातात तर काही रेल्वे ज्या आहेत त्या पुणे स्टेशन आणि लोणावळा या स्थानकावर थांबवण्यात आलेल्या आहेत। बिलकुल अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। ही सीएसएमटी सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरला 10:30-10:35च्या सुमारास पोहोचणं अपेक्षित होतं। मात्र पुणे रेल्वे स्टेशन जवळच या रेल्वेचा एक जो डबा आहे तो घसरल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आता हा घसरलेला जो डबा आहे तो ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या अनुषंगानं सध्या रेल्वे प्रशासनाचे एक कर्मचारी जे आहेत ते युद्ध पातळीवर प्रयत्न करतात। मात्र या सगळ्या घटनेनंतर इथली रेल्वे वाहतूक विस्कळीत तर झालेलीच आहे, मात्र या रेल्वेच्या मागे असणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या आहेत त्यांचं वेळापत्रक सुद्धा कोलमडल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।